नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 7चा चॅप्टर नंबर 12 पेरिमीटर अँड एरिया याचा प्रॅक्टिस सेट 44 बघणार आहोत आपण. त्याचं फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ द लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रेक्टँगल आर डबल, हाऊ मेनी टाइम्स द पेरिमीटर ऑफ द ओल्ड रेक्टँगल विल दॅट ऑफ द न्यू रेक्टँगल बी. ओके, ठीक आहे. तर मग बघूया आपण सोल्युशनमध्ये. तर येईल सोल्युशन. Let x be length and y be the breadth of rectangle. Okay, therefore perimeter of old rectangle equals to, formula है 2 length in bracket plus breadth bracket complete equals to. आता आपण काय मानले, x मानले लेंथ आणि ब्रेथ काय मानली y, म्हणून इथे 2 लेंथ x घेऊया आणि ब्रेथ y घेऊया. आलं लक्षात. आता इथे येईल लेंथ अँड ब्रेथ of new rectangle be 2x and 2y. Okay, perimeter of new rectangle equals to 2 length plus breadth. बघा इथे 2 इन ब्रॅकेट 2x प्लस 2y येतो. मग या दोघांमधला आपण इथे 2 कॉमन काढून घेतला, म्हणजे 2 इंटू 2. इथे येईल ब्रॅकेटमध्ये x प्लस वाय, 2 इंटू 2 4, 4 इंटू एक्स प्लस वाय असं येणार आहे. ते देअरफॉर पेरिमीटर ऑफ old rectangle is equals to 2 into x plus y, आणि इथे पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल इक्वल्स टू, इथे येईल 4 इन ब्रॅकेट x प्लस वाय. ओके, आन्सर येईल त्याचं फायनल, पेरिमीटर ऑफ न्यू रेक्टँगल is twice the perimeter of old rectangle. ओके, समजलं. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे, इफ द साइड ऑफ स्क्वेअर इज ट्रिपल्ड, हाऊ मेनी टाइम द पेरिमीटर ऑफ द फर्स्ट स्क्वेअर विल दॅट ऑफ द न्यू स्क्वेअर बी. ओके, आता इथे घेऊया आपण पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. त्याचा फॉर्म्युला आहे तो 4 साइड्स असतात स्क्वेअरला, इक्वल टू 4 इंटू ए इक्वल्स टू 4a घेतलं आहे आपण इथे. पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर having side 3 times the old square is equals to 4 into 3a. ठीक आहे, 3 टाइम्स घेतले आहे साईड म्हणून इथे 3a. आता
4 3 जार 12 ए येईल इथे. आणि फायनल आन्सर येईल देअरफॉर पेरिमीटर ऑफ न्यू स्क्वेअर is 3 times the perimeter of old square. Okay. Third question आहे, given alongside is the diagram of playground. If show the length of its, find the perimeter of the playground. आता ही अशा पद्धतीची डायग्राम मी ड्रॉ केलेली आहे. ही 10 मीटर आहे. बघा इथे हे 10 मीटर घेतलं आपण, नंतर ही 15 मीटर घेतली आहे, नंतर ही 5 मीटर, ही परत 15 मीटर, नंतर ही 15 मीटर घेतली आहे आणि ही 30 मीटर आपण घेतलेली आहे. आलं लक्षात? आणि मग त्याची सर्वांची टोटल करून ही 90 मीटर आपल्याला आन्सर आलेलं आहे. बघा आता फोर्थ एक्झाम्पल आहे, ॲज शोन इन द फिगर 4 नॅपकिन्स ऑल ऑफ द सेम साइज वेअर मेड फ्रॉम अ स्क्वेअर पीसेस ऑफ द क्लॉथ ऑफ लेंथ 1 मीटर. What length of lace will be required to trim all 4 sides of all the napkins? ठीक आहे, आपल्याला किती लेस लागणार आहे नॅपकिनला ते बघायचं. आता बघा हे 4 नॅपकिन आहे ते आपण इथे सेपरेट करून घेतलेले आहे. आता हा 1 मीटरचा आहे तर मग सेपरेट केल्यावर हा हाफ मीटरचे ते सेपरेट होणार आहे. तर मग इथे येईल पेरिमीटर ऑफ 4 नॅपकिन equals to 4 into 4 into side. इथे येईल 4 into हाफ इक्वल्स टू, आता इथे काय होईल इथे फक्त 2 1 जा 2 2 2 जा 4, मग इथे येतो 4 into 2, इथे 2 1 जा, इथे 2 रिमेनिंग असतो, हा 4 आला, मग इथे येईल 8 मीटर. ओके, मग फायनल आन्सर येईल देअरफॉर 8 मीटर लेस विल बी रिक्वायर्ड टू ट्रिम ऑल 4 sides of all the napkin. ओके, समजलं सर्वांना? असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू.